पाहणार आहोत। मंत्री धनंजय मुंडेंबाबत 2 दिवसात अंतिम निर्णय होणार आहे। मुंडेंवर होणारे आरोप आणि आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी लक्षात घेता निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिकचा समावेश आणि चार्जशीटमध्ये करण्यात आलेल्या त्याच्या उल्लेखामुळे धनंजय मुंडे अडचणीत आलेले आहेत। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संदर्भात कदाचित 2 दिवसात भूमिका स्पष्ट करू शकतात। धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा होईल असा दावा करुणा मुंडे यांनी केला होता। काल त्या संदर्भात फेसबुक पोस्ट टाकली होती। दोषारोप पत्र जे दाखल झालं तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात वारंवार विरोधक सत्ताधारी पैकी काही लोकप्रतिनिधी हे मागणी करत आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। तुषार, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये, अशी चर्चा होती की मुंडेंचा आजच राजीनामा घेतला जाईल, पण आत्ताची ही काय अपडेट येते? सुवर्णा, आपण जर पाहिलं असेल तर आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातले जे आरोप होत आहेत त्या आरोपामुळे धनंजय मुंडे राजीनामा देतील ही शक्यता वर्तवली जाते। मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत येत्या 2 दिवसामध्ये अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की कॅबिनेटचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे सुरुवातीला राजीनामा पाठवतील आणि त्यानंतर तो राजीनामा कॅबिनेटचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा राजीनामा आपल्याला राज्यपालांना पाठवताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजच्या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी मुळात धनंजय मुंडे सभागृहामध्ये येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की प्रामुख्याने राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेना उभाटा गट असेल, त्या तीनही पक्षाच्या आमदारांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आपल्याला संयुक्तपणे मागणी होताना देखील पाहायला मिळणार आहे। त्यामुळे विरोधकांचा आवाज जर दाबायचा असेल तर त्यापूर्वीच या ठिकाणी स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकतात। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत येत्या 48 तासामध्ये अंतिम निर्णय होणार आहे। त्यामुळे धनंजय मुंडे आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये स्वतःहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा देतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद। आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेकडे आणि त्या पाठोपाठ अजित पवारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। फक्त विरोधक नव्हे तर जनमानसातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रेटा आहे की धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या पातळीवर राजीनामा दिला पाहिजे।